नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण पंचवीत कशा आहे कल्पनेची तिसरी कल्पना पाहणार आहोत, ते म्हणजेच काय क्वात. ह्याच्यावर कधी कधी LAQ किंवा SAQ पण विचारला जाऊ शकतो. तर पहा, आपण सर्वप्रथम श्लोक पाहून घेऊया. पानीयम षोडशम गुणम शून्ये द्रव्यपले क्षिपेत मूर्तपात्रे क्वात एद ग्राह्यम अष्टमाश अवशेषितम तज्ज्वलम पाये एद्विमानम कोष्णम मृदू अग्निसादितम. ओके, आता या श्लोकाचा अर्थ पाहूया, त्याची व्याख्या पाहूया. वनस्पती द्रव्याचे भरड चूर्ण एक भाग घ्यायचा आहे. घेतला. वनस्पती द्रव्याचे भरड चूर्ण करून म्हणजे खल्व यंत्रामध्ये जे आपण त्याचे भरड चूर्ण करतो, छोटे छोटे म्हणजे असं बारीक करून भरड चूर्ण एक भाग घेतला. केलं 16 पट पाणी टाकून ते मिश्रण मूर्तपात्र किंवा तत्सम पात्रात ठेवून त्याचं क्वथन करायचं आहे. ओके, आणि त्याला शिजवायचं आहे. त्याच्यामध्ये किती 16 पट पाणी टाकायचं आहे. ओके, भरड चूर्णामध्ये 16 पट पाणी टाकलं, त्याला मिश्रण केलं आणि ते तत्सम पात्रात ठेवून क्वथन करायचं आहे. त्याचं म्हणजे असं मर्दन वगैरे करायचं आहे, त्याचं क्वथन करायचं आहे, शिजवायचं आहे त्याला. पुन्हा नंतर 1/8 जल शिल्लक ठेवायचं आहे नंतर, आणि झाला क्वाथ तयार झाला. क्वाथालाच काय म्हणतो आपण, कषाय सुद्धा म्हणतो. क्वाथाला काय म्हणतो, कषाय सुद्धा म्हणतो. आपण श्लोकामध्ये काय बघितलं होतं, पाणी षोडश गुणम शून्य म्हणजे काय, 16 पट पाणी टाकायचे. ते कशामध्ये, भरड चूर्णामध्ये. कशामध्ये, भरड चूर्णामध्ये. आणि ग्राह्यम अष्टमास शेषितम म्हणजे काय, 1/8 शिल्लक ठेवायचं आहे. 1/8 शिल्लक ठेवायचे. समजलं श्लोकाचा अर्थ, व्याख्या समजली. ओके, पुन्हा आपण नंतर बघूया क्वाथ प्रक्रिया. क्वाथ प्रक्रियेमध्ये काय, सर्वप्रथम उत्कलन केलं जातं, पुन्हा निष्कासन केलं जातं आणि पुन्हा नंतर बाष्पीभवन केलं जातं. आता नेमकं उत्कलन म्हणजे काय हो, उत्कलन म्हणजे औषधी द्रव्य घ्यायचं, द्रव्यामध्ये प्लस जल यांचे मिश्रण झाल्यावर जलाद्वारा औषधी द्रव्याला मृदुत्व प्राप्त होते. उत्कलन म्हणजे काय, औषधी द्रव्य घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, पाणी टाकून त्याचं मिश्रण केलं जलाद्वारा, त्या औषधी द्रव्याला मृदुत्व प्राप्त झालं, सॉफ्टनेस आली, मृदुत्व प्राप्त झालं. पुन्हा नंतर काय, औषधी द्रव्य पाण्याने फुगतंय, म्हणजे आता त्याच्यामध्ये पाणी टाकलं ना आपल्याला, ते मृदुत्व आलं, त्याला मृदुत्व झालं. मृदुत्व आल्यामुळं काय, त्याच्या औषधी द्रव्यामध्ये काय, पाण्यानं ते पाणी टाकलंय त्याच्यामध्ये म्हणून काय फुगून जाते, फुगते. हे फुगल्यामुळे औषधी द्रव्यातील रचना विस्तारते, म्हणजे ते पसरट होऊन जातं, विस्तारते व परत पाणी आत जाते, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी शिरून जातं. उत्कलन समजलं. उत्कलन म्हणजे काय, औषधी द्रव्यामध्ये पाणी टाकलं, मिश्रण केलं आणि त्याला मृदुत्व प्राप्त झालं. मग ते त्याच्यामध्ये आत पाणी शिरलं ना औषधी द्रव्यामध्ये, त्याच्यामुळे ती फुगून गेली, फुगते आणि फुगल्यामुळं काय, ते विस्तारते, म्हणजे असं पसरट हे होऊन जाते. ओके, पुन्हा नंतर जेव्हा हे पाणी द्रव्यात जाते व त्यातील विरघळणारा भाग द्रव्यात मिसळतो, विरघळतो व अग्नीमुळे उकळण्याची क्रिया सतत चालू असते, त्यामुळे जलांश कमी होतो. काय झालं, जेव्हा हे पाणी द्रव्यामध्ये जातं, त्याच्यामध्ये पाणी गेल्यानंतर ती काय मिसळतो, त्याच्यामध्ये विरघळून जातो पाण्यामुळं. अग्नीमुळे उकळण्याची क्रिया सतत चालू असते, म्हणजे खाली अग्नी दिलाय ना आपण, अग्नीमुळे उकळण्याची क्रिया ही सतत चालू असते, त्यामुळे काय जलांश कमी होतो, म्हणजे त्याच्यामधलं पाणी कमी होतं. पुन्हा नंतर झालं उत्कलन पाहिलं. पुन्हा नंतर आपण सेकंड बघू निष्कासन. निष्कासन म्हणजे काय, औषधी द्रव्यातील कार्यकारी तत्व म्हणजे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट हे पाण्यामध्ये मिसळतात. निष्कासन म्हणजे काय, ते औषधी द्रव्यातील जे कार्यकारी तत्व म्हणजे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात औषधी द्रव्यामधले, ते काय पाण्यामध्ये मिसळून जातात. हे जलासह रुग्णाच्या शरीरात जाऊन आपले कार्य दाखवतात. म्हणजे ते जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, कार्यकारी तत्व आहेत, हेच जलासह रुग्णाच्या शरीरात जाऊन आपले कार्य दाखवतात. म्हणजे रुग्णाच्या शरीरामध्ये जाऊन हे चांगलं काम करतात, ते ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट वगैरे. पुन्हा नंतर बाष्पीभवन बघू. तिथे काय, बाष्पीभवन म्हणजे काय, उकळण्याच्या क्रियेत अग्नीमुळे द्रव्यांची उष्णता वाढल्यामुळे जलाचे सतत बाष्पीभवन होते, म्हणजे वाफ वगैरे निघते, की आपण खालून अग्नी दिलाय, अग्नीमुळे द्रव्याचं उष्णता वाढल्यामुळे जलाचं बाष्पीभवन होतं. ओके, पुन्हा जल वाफ रूपाने निघून जाते. हे पहा, वाफ रूपानं निघून जातं, बाष्पीभवन झालं ना त्याचं. खालून आपण अग्नी दिलाय, जल वाफ रूपाने निघून जातं व खाली शिल्लक 1/8 राहते. 1/8 जल पाणी हे शिल्लक राहतं. ओके, बाष्पीभवन संपलं. पुन्हा नंतर उत्कलन, आपण काय पाहिलं, उत्कलन पाहिलं, निष्कासन पाहिलं आणि पुन्हा बाष्पीभवन पाहिलं. ओके, निष्कासन म्हणजे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट वगैरे ते पाण्यामध्ये मिसळून जातात आणि ते रुग्णाच्या शरीरामध्ये जाऊन ते कार्य करतात. बाष्पीभवन म्हणजे वाफ निघून जाते, खालून अग्नी दिल्यावर 1/8 शिल्लक राहतं. झालं 3 समजले. पुन्हा नंतर औषधी द्रव्य व जलाचं प्रमाण. नेमकं औषधी द्रव्य आणि जलाचे प्रमाण किती आहे पाहू. षडांगधारांनी सांगितलेले MCQला कधी विचारू शकतात, त्याच्यामुळे ध्यान देऊन ऐका. षडांगधारांनी काय सांगितले, औषधी द्रव्य हे 1 भाग घ्यायचा आणि जल 10 भाग घ्यायचे. ओके, सॉरी, इथं 16 भाग आहे. 16 भाग आहे इथं, 16 भाग घ्यायचं. पुन्हा नंतर 1/8 शिल्लक ठेवायचं. 1/8 शिल्लक ठेवायचं. पुन्हा नंतर पहिला पॉईंट बघू, मृदू द्रव्यामध्ये काय 4 पट पाणी टाकायचं आणि 1/4 शेष राहीपर्यंत त्याला पाण्याला हे करायचं, आटवायचं. पुन्हा नंतर मध्यममध्ये काय 8 पट पाणी टाकलं जातं. हे MCQचे पॉईंट आहेत मित्रांनो.
कठीण द्रव्य हे कठीण द्रव्यामध्ये काय 16 पट पाणी टाकायचं 1/8 तर शेष राहीपर्यंत. पुन्हा काही द्रव्य 1 2 3 जर असेल काही द्रव्यामध्ये 1 2 किंवा 3 असतील, कल्काची मात्रा किती 8 पट घ्यायची 1/4 तर शेष राहीपर्यंत. ओके. मृदू द्रव्यामध्ये 4 पट पाणी, मध्यम द्रव्यामध्ये 8 पट, कठीण द्रव्यासाठी 16 पट. आणि मृदू मध्यम आणि कठीण द्रव्य जर एकत्र घेतले समजा कल्क मात्रा त्याच्या 8 पट पाणी घ्यायचं आणि 1/4 तसेच ठेवायचं. आता हे क्वाथाचे प्रकार बघू. कधी कधी MCQला विचारतात, हे तुम्हाला पाठच पाहिजे. क्वाथाचे प्रकार काय? पहिले पाचन, दीपन, शोधन, शमन, तर्पण, क्लेदन, शोषी. काय काय? पाचन, दीपनीय, शोधन, शमन, तर्पण, क्लेदन, शोषी. ओके. हे पाठच पाहिजे. 7 प्रकार क्वाथाचे. पुन्हा नंतर त्याची कृती पाहूया. काय पाहूया? कृती पाहूया. भरड चूर्ण मूत्रपात्रामध्ये घेतलं. मूत्रपात्रामध्ये असं भरड चूर्ण जे होतं, जे पावडर टाईप, ती काय भरड चूर्ण काय केलं आपण ह्याच्यामध्ये घेतलं. कशामध्ये घेतलं? मूत्रपात्रामध्ये घेतलं. 16 पट पाणी टाकलं त्याच्यामध्ये. त्याला खालून मंद अग्नी दिली. मंद अग्नी दिल्यानंतर 1/4 पाणी शेष ठेवावे. त्याच्यानंतर त्याने वस्त्रामधून वस्त्र गाळ करून घ्यायचा. त्याचा वस्त्र गाळ केलं, क्वाथ तयार झाला. काय केलं? मूत्रपात्रामध्ये चूर्ण घेतलं, 16 पट त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्याला खालून अग्नी दिली मंद अग्नी, 1/4 शेष ठेवायचं. त्याला वस्त्र गाळ करून घ्यायचा. तो क्वाथ तयार झाला. क्वाथ म्हणजे सर्वात सोपं. क्वाथ म्हणजे काय? आपण भरड चूर्णामध्ये 16 पट पाणी टाकलं. 16 पट पाणी टाकून त्याला काय? त्याच्यामधून तो क्वाथ निघतो. ओके. पुन्हा नंतर उपयुक्त सूचना. उपयुक्त सावधानी काय बाळगायची आपल्याला ह्याच्यामध्ये क्वाथासाठी? क्वाथाकरिता शुष्क किंवा आर्द्र वनस्पती द्रव्याचे भरड चूर्ण वापरावे. काय करायचे? शुष्क किंवा म्हणजे कोरडे किंवा आर्द्र वनस्पती म्हणजे ओली वनस्पती द्रव्याचे भरड चूर्ण वापरायचे. त्याला मंद अग्नी द्यायचा. मंद अग्नी दिला. तिसरा पॉईंट काय? मूर्त पात्र किंवा स्टीलची कढई केलेले पात्र वापरायचं. काय? मूर्त पात्र, स्टीलचं कढई वगैरे असते ना, ते कढई केलेले पात्र वापरायचे. पुन्हा नंतर चौथं पॉईंट आहे, क्वाथ पात्र उभट आकाराचे असायचे. कशाचे? उभट आकाराचे. ओके. पुन्हा नंतर क्वाथ पात्रावर झाकण ठेवू नये. काय करायचं? क्वाथ पात्रावर झाकण ठेवायचं नाही. लक्षातच ठेवा, क्वाथ पात्रावर झाकण ठेवायचं नाही, कारण की बाष्पीभवन होणार आहे, वाफ निघणार आहे, म्हणून त्याच्यावर झाकण ठेवू नये. ओके. पुन्हा नंतर सुगंधी द्रव्याचा क्वाथ करू नये. काय? सुगंधी द्रव्याचा म्हणजे जे सुगंधी द्रव्य असतात, स्मेल देणारे वगैरे चांगले, सुगंधी द्रव्याचा क्वाथ करायचा नाही. काय करायचं? पात्रावर झाकण ठेवायचं नाही. आपण जे क्वाथ पात्रावर झाकण ठेवायचं नाही आणि सुगंधी द्रव्याचा क्वाथ करायचा नाही. काय काय बघितलं? सूचना काय बघितली आपण? सावधानी काय बाळगायची होती की शुष्क द्रव्य किंवा आर्द्र वनस्पती द्रव्याचे भरण चूर्ण वापरायचं, मंद अग्नी द्यायचा, मूर्त पात्र स्टीलचं वगैरे हे वापरायचे. पुन्हा क्वाथ पात्र उभट आकाराचं असावं लागतं. सुगंधी द्रव्याचा क्वाथ करायचा नाहीये आणि क्वाथ पात्रावर झाकण ठेवायचं नाहीये. क्वाथ पात्रावर झाकण ठेवायचं नाहीये. पुन्हा मात्रा पहा. MCQला विचारतात कधी कधी. मात्रा काय? 40 ml ग्रंथयुक्त. नॉर्मली किती? 40 ml. आणि रुग्णस्थिती जर रुग्ण असला, समजा रुग्णस्थितीमध्ये असला तर किती? 10 ते 25 ml पुरेशी असते रुग्णस्थितीमध्ये. ओके. तशी ग्रंथयुक्त किती? 40 ml आहे. ओके. पुन्हा नंतर त्याचे उपयोग बघू. उपयोग काय? रुग्णाला आभ्यंतर उपयोग औषध म्हणून चिकित्सेकरिता. ओके. आभ्यंतर उपयोगासाठी औषध म्हणून चिकित्सेकरिता म्हणजे पिण्याकरिता वापरलं जातं. उदाहरणार्थ काय? वातव्याधीमध्ये दशमूळ क्वाथ वापरला जातो. काय? दशमूळ क्वाथ वापरला जातो. आणि बाह्य उपयोगासाठी काय? बाह्य उपयोगासाठी गंडूश करण्यासाठी निरुह बस्ती. पुन्हा वर्णधावनाकरिता त्रिफळा क्वाथ वापरला जातो. कुठं? वर्णधावनाकरिता त्रिफळा क्वाथ वापरला जातो. आणि नेत्रासाठी हरिद्रा क्वाथ वापरला जातो. ओके. पुन्हा नंतर तिसरा पॉईंट पाहू. औषधी निर्माण प्रक्रियेत उपयुक्तता काय बाबा? औषधी निर्माणासाठी ह्या प्रक्रियेमध्ये काय उपयुक्तता आहे ह्याची? रसशास्त्रामध्ये आबरक शुद्धीकरिता त्रिफळा क्वाथ वापरला जातो. मित्रांनो, MCQचा पॉईंट आहे. रसशास्त्रामध्ये अब्रक शुद्धीकरिता त्रिफळा क्वाथ वापरला जातो मित्रांनो. पुन्हा नंतर भेषज कल्पनेमध्ये काय? गुगुळ शुद्धीकरिता वापरला जातो. गुगुळ शुद्धीकरिता काय? भेषज कल्पनेमध्ये गुगुळ शुद्धीकरिता क्वाथ वापरला जातो. आणि रसशास्त्रामध्ये अब्रक शुद्धीकरिता त्रिफळा क्वाथ वापरला जातो. दादा समजलं दादा? पुन्हा नंतर प्रक्षेप द्रव्य पाहू. प्रक्षेप द्रव्य क्वाथाकरिता काय वापरले जातात? कोणकोणते? जिरे, गुगुळ, क्षार, लवण, शिलाजतू, हिंग आणि त्रिकटू. हे प्रत्येकी किती? 4 ग्राम टाकायचे. काय? प्रक्षेप द्रव्य लक्षातच ठेवायचे. प्रक्षेप द्रव्य खूप इम्पॉर्टंट असतात मित्रांनो. जिरे, गुगुळ, क्षार, लवण, शिलाजतू, हिंग, त्रिकटू हे प्रत्येकी 4 ग्राम त्याच्यामध्ये टाकायचे प्रक्षेप द्रव्य क्वाथाकरिता. ओके. समजलं मित्रांनो? पुन्हा नंतर आपण पाहूया. वातामध्ये साखर 1/4 घ्यायची आणि मध किती? 1/16 हे घ्यायचे वातामध्ये. ओके. पुन्हा नंतर पित्तामध्ये काय? 1/8 आणि मधुसुद्धा 1/8. ओके. पुन्हा कफामध्ये 1/16 हे 1/4. ओके. समजलं? हे MCQचे पॉईंट आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. वातामध्ये 1/4, मध किती? 1/16, पुन्हा नंतर 1/8, 1/8 कफ 1/16 आणि 1/4 असं लक्षात ठेवायचं आहे. कफामध्ये जास्त आहे साखर प्रमाणामध्ये. पुन्हा नंतर दूध
घृत, गूळ, तेल, कल्क किंवा अन्य प्रक्षेप द्रव्य हे किती 12 ग्राम. किती 12 ग्राम घ्यायचे. पुन्हा त्याचे नंतर गुणधर्म पाहू मित्रांनो. क्वाथ तयार करताना प्रक्रियेत अग्नीची क्रिया प्रदीर्घ काळापर्यंत होत असल्यामुळे क्वाथामध्ये लघुत्व, दीपन, पाचन इत्यादी गुण असतात. म्हणजे आपण खालून त्याला अग्नी देतोय ना, प्रदीर्घ म्हणजे जास्त काळापर्यंत होत असल्यामुळे क्वाथामध्ये लघुत्व येतं, तो हलका होऊन जातो. लघुत्व, दीपन, पाचन इत्यादी गुण त्याच्यामध्ये येऊन जातात. ओके. अग्नी प्रक्रियेमुळे क्वाथ स्वरस कल्कापेक्षा टिकाऊ होतो. आपण ह्याला अग्नी द्यायलोय, काय द्यायलोय? अग्नी द्यायलोय. ह्या प्रक्रियेमुळे काय क्वाथ स्वरस कल्कापेक्षा काय हे काय होतो? टिकाऊ होतो. काय होतो? टिकाऊ होतो मित्रांनो क्वाथ. ओके. पुन्हा नंतर काय कोहल, ग्लिसरीन मिश्रण करून क्वाथाला टिकाऊ स्वरूप देता येते. ग्लिसरीन वगैरे, कोहल वगैरे आपण ह्याचं मिश्रण करून क्वाथाला काय करता येतं? टिकाऊ स्वरूप देता येतं. पुन्हा नंतर पाहूया आपण आता पाचन. आपण जे 7 प्रकार पाहिले होते ह्याच्यात पाहूया. पाचनामध्ये ह्याच्यानंतर पाचन पाहूया. पाचनामध्ये काय लक्षण काय? हाफ शेष कार्य काय? दोष पाचन करतं. ओके. पुन्हा दीपनमध्ये 1/10 शेष राहिला असता जल काय? अग्निपाचन करतं. शोधनामध्ये 1/12 मल शोधन करतं. शमनामध्ये 1/8 रोग शमन करतं. तर्पणामध्ये समाशन म्हणजे धातूचं तर्पण करतं. क्लेदन काय करतं? 1/4 शेष राहिले असता हृदयात क्लेदकारक आहे. हृदयात काय? क्लेदकारक आहे. शोषण म्हणजे काय? 1/8 शेष राहिले असता लक्षणं त्याची शोषकारक आहे. तो काय? शोषकारक आहे. तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. आणि हे त्याच्या लक्षणामधली जे MCQला विचारतात कधी की बाबा पाचनामध्ये किती शेष राहिल्यानंतर काय तो कार्य काय? त्याचे कार्य काय करतो? दोष पाचन करतो. पुन्हा नंतर दीपन अग्निपाचन करतो. शोधनामध्ये मल शोधन करतं. शमनामध्ये रोगाचं शमन करतं. तर्पणामध्ये धातूचं तर्पण करतं. क्लेदनामध्ये हृदयात क्लेदकारक आहे तो. आणि शोषणामध्ये काय? शोषकारक आहे. पुन्हा नंतर सिद्धांत पाहू. सिद्धांतामध्ये काय? तोय अग्निसन्निकर्ष क्वथन केलं जातं. म्हणजे त्याचं क्वथन केलं जातं. समजलं मित्रांनो? क्वथन केलं जातं. पुन्हा स्मॉल स्केल स्टोरेजमध्ये काय? स्मॉल स्केल स्टोरेजमध्ये शॉर्टनेस स्टील पात्र वगैरे अँड गॅसनं स्टोअर केलं जातं. स्मॉल स्केल प्रोडक्शनमध्ये स्टोरेज करण्यासाठी. लार्ज स्केल प्रोडक्टमध्ये काय? स्टीम किंवा जॅकेट वापरलं जातं. ओके. स्टीम किंवा जॅकेट. सिद्धी लक्षणं काय ह्याची? आता गत्तर सत्व आहे आचार्य चरकानुसार. ओके. गत्तर सत्व आहे. पुन्हा नंतर आपण पाहूया. जेव्हा औषधी द्रव्याचा रस गंध वर्ण जलामध्ये येईल तेव्हा क्वाथ निर्माण झाला असं समजायचं. जलामध्ये ते जे हे होईल ते क्वथन होईल त्याचा रस गंध वर्ण जलामध्ये येईल समजा, तेव्हा तो क्वाथ निर्माण झाला असं समजायचं. संरक्षण कसं केलं जातं? प्रोटेक्शन सध्य उपयोग आहे. ताजाच वापरला जातो मित्रांनो. जशाला लगेच लगे वापरला जातो. सध्य उपयोग आहे. पुन्हा नंतर सवीर्यता अवधी किती काळापर्यंत टिकतं? क्वाथ चूर्ण हे 2 वर्षापर्यंत आणि प्रवाही क्वाथ हे 3 वर्षापर्यंत सवीर्यता अवधी आहे. ह्याचं लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुन्हा नंतर त्याचे एक्झाम्पल म्हणून घेऊया. रासना सप्तक क्वाथ. रासना म्हणजे रसना नाही बरं का, रासना सप्तक क्वाथ. ओके. पुन्हा नंतर घटक द्रव्य पाहूया. त्याचे घटक द्रव्य कोणकोणते? रासना असेल, गोक्षूर असेल, एरंड, देवदारू, पुनर्नवा, गुडूची, आरगवत. ओके. रासना, गोक्षूर, एरंड, देवदारू, पुनर्नवा, गुडूची, आरगवत घटक द्रव्य पाठच पाहिजेत मित्रांनो. हे समान मात्रेमध्ये घेऊन टाकायचं. समान मात्रा घेतली ह्याची. पुन्हा नंतर काय? यंत्रमधून काय? पात्र वापरलं जातं. डिसइंटिग्रेटर वापरलं जातं. वस्त्र वापरलं जातं. पक्कड वापरली जाते. सांडशी वापरली जाते. ओके. पुन्हा ह्याची निर्माणविधी पाहूया. निर्माणविधीमध्ये काय? सर्व घटक द्रव्ये चांगले कोरडे करून भरायचे. सर्व घटक द्रव्ये चांगले कोरडे भरायचं. डिसइंटिग्रेटरच्या साहाय्याने यवकूटच्या आकाराचे बनवून घेते. म्हणजे एकदम बारीक करून घ्यायचं. यवकूट आकाराचे बनवून घ्यायचं त्याला. ओके. डिसइंटिग्रेटरमध्ये. पुन्हा नंतर त्याच्यामध्ये 16 पट पाणी टाकायचं. 16 पट पाणी टाकलं 1/8 शेष राहीपर्यंत त्याला हे करायचं. नंतर वस्त्रगाळ करून घ्यायचा. पुन्हा नंतर त्याच्यामध्ये शुंठी चूर्ण मिसळून त्याचा प्रयोग करायचा. झाला रासना सप्तक क्वाथ. काय झाला? रासना सप्तक क्वाथ. ओके. काय झालं? सर्व घटक द्रव्ये चांगले कोरडे भरून घ्यायचे. डिसइंटिग्रेटरमध्ये त्याच्याने यवकूट म्हणजे एकदम बारीक यवकुटाच्या आकाराचं बनवून घ्यायचं त्याला. त्याच्यामध्ये 16 पट पाणी टाकायचं. 1/8 शेष राहीपर्यंत जल शेष राहीपर्यंत त्याला हे करायचं. पुन्हा नंतर वस्त्रगाळ करून टाकायचं. त्याच्यामध्ये शुंठी चूर्ण मिसळून त्याचा प्रयोग करायचा. त्याचे झाला रासना सप्तक क्वाथ. घटक द्रव्ये काय पाहिली होती आपण? रासना, गोक्षूर, एरंड, देवदारू, पुनर्नवा, गुडूची, आरगवत. ओके. पुन्हा नंतर याचा उपयोग काय होतो बाबा? उपयोग कुठं आहे? जंगा कटिग्रहवर. म्हणजे काय म्हणते तर जंगा वगैरे कटिग्रह वगैरे दुखत असेल वगैरे त्याच्यावर हे उपयोग होतो. आमवातावर उपयोग होतो. पार्श्वपीडा मित्रांनो ह्याचा उपयोग कुठं होतो? जंगा कटिग्रह, आमवातावर उपयोग होतो. पार्श्वपीडावर उपयोग होतो. पुन्हा नंतर मात्रा काय? 2 पल आहे. किती आहे? 2 पल आहे. मात्रा 2 पल आहे मित्रांनो. लक्षातच ठेवायचं आहे. कन्फ्यूज व्हायची गरज नाही. MCQचे पॉईंट आहेत हे. रासना सप्तक क्वाथ. किती मात्रा? 2 पल. आता नंतर पाहूया पुनर्नवा अष्टक क्वाथ. पुन्हा नंतर घटक द्रव्य पाहू त्याची. घटक द्रव्य काय? पुनर्नवा अष्टक क्वाथाची. पुनर्नवा क्वाथ, अभया, निंब, दारू हरिद्रा, कुटकी, पटोल, गुडूची, सुंठ, जल किती आहे? 1280 ml.
ओके. बरं 86 ml प्रत्येकी 10 ग्राम घेऊन टाकायचं मित्रांनो. हे घटक द्रव्य 10 ग्राम घेतली. त्याचं उपकरणं काय काय वापरली जातात? वस्त्र वापरलं जातं, मोजमापी वापरलं जातं, शेगडी, पातेले आणि डिसइंटिग्रेटर यंत्र वापरले जातात. कृती काय? सर्व घटक द्रव्य स्वच्छ करायचे. सर्व घटक द्रव्य स्वच्छ करावी. पुन्हा नंतर ते भरड चूर्ण करून घ्यायचं. त्याचं भरड चूर्ण बारीक बारीक करून घ्यायचं. त्याला भरड चूर्ण करून घ्यायचं. त्याचं डिसइंटिग्रेटरच्या मध्ये 3 यवकूट आकाराचे बनवणे. म्हणजे 3 यवकूट आकाराचे बनवायचे. त्याला एकदम बारीक बारीक यवकुटाच्या आकाराचे एकदम बारीक बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 16 पट पाणी टाकायचं आहे. 1/8 शेष राहीपर्यंत त्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं. झाला पुनर्नव अष्टकक्वाथ. सगळी सेमच प्रक्रिया आहे मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. उपयोग काय? उपयोग कशावर आहे? पांडू, उदर, सर्वांग शोध ह्याच्यावर याचा उपयोग होतो पुनर्नव अष्टकक्वाथाचा. दोषघनता काय? त्रिदोष आहे मित्रांनो, त्रिदोषक नाही. पुन्हा नंतर मात्रा काय? 25 ते 30 ml आहे ह्याची मात्रा. किती आहे? 25 ते 30 ml. आपण ह्याची रासना सप्तकक्वाथाची किती होती? 2 पल घेतली होती. ह्याची मात्रा किती आहे मित्रांनो? 25 ते 30 ml आहे मित्रांनो. पुन्हा नंतर अनुपान म्हणून काय वापरलं जातं? गोमूत्र वापरला जातो. MCQचे पॉईंट आहेत मित्रांनो, हे कधी कधी अनुपान विचारले जातात. पुन्हा निरीक्षण काय निरीक्षण बघितलं? ऑब्झर्वेशन काय बघितलं आपण ह्याच्यामध्ये? स्वरूप द्रव आकाराचा होतो. वर्ण काय? तांबूस किंवा तपकिरी. आणि गंध किती? गंध काय? शुंठीचा गंध येतो ह्याला मित्रांनो. आय होप तुम्हाला क्वाथ समजला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यानंतरचं हिम कल्पना पाहणार आहोत. थँक्यू.